सॉरी, या ठिकाणी सेमीफायनलची एक मॅन ऑफ द मॅच राहिली होती. राशीद यायचं आहे, ती अगोदर आपण देऊ. सेमीफायनल मॅच चा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला होता तो राशीद. आपण यायचा आहे. अप्रतिम खेळ राहिला होता. आपण पाहतोय अक्षरशः परास्त केला. आपण पाहिले गेला एक बल्लाडे संघ सचिन इलेर मात्र टीमला परास्त केला. आपण पाहतोय कौतुक करण मी जे वाघोबा तामसर टीमचा आणि ती मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी मात्र आमच्याकडून राहिले गेले होते. मी दिलगिरी व्यक्त करेन. सन्मान्य सरपंच साहेब, आपण पाहतोय सरपंच साहेबांची शुभ असत्या ही सामनावीराची ट्रॉफी देऊन मात्र त्याला सन्मान केला जातो. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या राशीद साठी. ही ट्रॉफी सेमीफायनलची थांबायचं आहे. फायनली तुझीच आहे. फायनलची तुझीच आहे. फायनलला हीच आहे ना. तर फायनल सामन्याचा सुद्धा मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी राशीदच आहे. त्यानंतर आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब देऊ. या स्पर्धेचा विचार केला तर तब्बल या स्पर्धेमध्ये 600 खेळाडू खेळले म्हणजे 50 संघ होते आणि या 600 खेळाडूमधून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मान जातो. नो डाऊट ज्याने 4 झेल सुद्धा टिपले होते तो या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला. नो डाऊट संघ आहे सचिन 11 माथेरान संघाचा संदीप वीर. संदीप यायचा आहे कारण आज काल त्याचा वाढदिवस सुद्धा होता आणि आज का वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु पायाला थोडेसे जखमी त्याला जाणवते, क्रॅम्प आले होते आणि या ठिकाणी मात्र तो या ठिकाणी येताना आपण पाहतोय. मी बबन कडाई साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे. या चल यायचं आहे संदीप वीर. तर निश्चित स्वरूपात या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर म्हणून हा किताब जाईल. आपण पाहतोय संदीप वीर ठरलाय या स्पर्धेतील एक नामांकित उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. फार चांगला खेळ राहिला आपण पाहतोय आणि हा किताब जाईल. आपण पाहतोय तर यायचं आहे या स्पर्धेसाठी आम्हाला भरपूर सहकार्य. या स्पर्धेचे सर्वस्व आदरणीय बालचंद्र गणपत शेठ म्हात्रे या ठिकाणी यायचं आहे. आपलं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बालचंद्र शेठ म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या स्पर्धेसाठी खूप सहकार्य लाभलं. तर निश्चित स्वरूपात याच दरम्यान आम्ही संदीप वीरशी थोडंच का होईना 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त जरूर करून घेऊया. ज्या रीतीने खेळ राहिला अभिनंदन. 3ऱ्या क्रमांकावर का होईना मात्र मानकरी राहिला या स्पर्धेमध्ये. काय सांगशील ज्या ठिकाणी तुझ्या पायाला क्रॅम्प आला तिथून मात्र संघ थोडासा अडचणीत सापडला. तुझी कमतरता आज सचिन मात्र टीमला भासली आणि त्यानंतर मात्र बॅकफुटला राहायला गेला आपण वाटतोय आणि या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती मात्र समाधान मानावं लागलेला. काय सांगशील आयोजनाबद्दल ज्या रीतीने आज या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डरचा किताब मिळाला आहे. आज बर्थडे बॉय तुला वाढदिवसात देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर निश्चित स्वरूपात काय सांगशील? निश्चित टीम साठी 100% द्यायचा प्रयत्न करत होतो पण काही दुखापती झाल्या, क्रॅम्प आला आणि मला फर्स्ट टाइम बेस्ट क्षेत्ररक्षण भेटलेला आहे कूलर. मग खुश आहे आणि बर्थडे पण आहे. तर आयोजकांचा मी थँक्यू. या ठिकाणी मात्र वाढदिवसाचं तुला गिफ्ट मिळालेलं आहे. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा
शुभेच्छा देतोय जय बोले क्रिकेट संघ कुशिवलीच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. शेवटचा प्रश्न असेल, काय सांगशील ज्या रीतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये केला सचिन मात्र टीमला तुझी अनुपस्थित होते आणि त्या अनुपस्थितीमध्ये खेळ फार चांगला राहिला, मात्र कुठे का होईना ज्या चुका झाल्या त्याबद्दल काय सांगशील? चुका जर झाल्याच रामवीर बॉलिंग चालली नाही, रामवीरची बॉलिंग चालली असती तर निश्चित आम्ही चॅम्पियन झालो असतो, पण नेक्स्ट टाइम प्रयत्न करू. निश्चित स्वरूपात हे होते मात्र टीमच्या संदीपवीर, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तत्पूर्वी या ठिकाणी मी आदरणीय या स्पर्धेसाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्या आदरणीय बालचंद्र शेठ म्हात्रे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी पूर्ण टीमला विनंती करतो की या व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. या दिलीप या. जरा या व्यक्तिमत्वासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण या स्पर्धेसाठी खूप आम्हाला सहकार्य केलं. तर या ठिकाणी आपण पुन्हा एकदा वैयक्तिक बक्षिसाकडे वळतोय. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय 600 खेळाडूंपैकी ज्याने 6 विकेट घेतले संघ आहे चिकणीची वाडी आणि खेळाडू आहे अनिल वाघ. तर यायचं आहे मी नामदेव मामा आंबेर यांना विनंती करतो की यायचं आहे आणि बेस्ट उत्कृष्ट गोलंदाजाची या ठिकाणी मात्र गुलर आणि ट्रॉफी द्यायची आहे. तर निश्चित स्वरूपात फार चांगला खेळ राहिला. आपण पाहतो अष्टविनायक चिकणीचीवाडी टीमचा आणि या स्पर्धेतील आपण पाहतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाला अनिल वाघ. अप्रतिम खेळ राहिला. आपण पाहतो अक्षरशः कालच्या रात्रीमध्ये आम्ही सामना पाहिला होता. 6 चेंडूमध्ये 3 धावा डिफेन्स केल्या होत्या आणि तिथून चिकणीचीवाडी संघाने जी भरारी घेतल्या या स्पर्धेमध्ये रनरअप राहिला. काय सांगाल या स्पर्धेबद्दल आणि तुझ्या कामगिरीबद्दल काय सांगशील? ज्यावेळेस 6 बॉलला 3 धावाची आवश्यकता होती त्यावेळेस मीच कर्णधार होतो माझ्या टीमचा. त्यावेळेस माझ्या टीमला मी स्वतः सांगितलं की मी स्वतः ओव्हर टाकीन. ज्या वेळेस 2 बॉल डॉट झाले आणि तिसऱ्या बॉलला त्यांची विकेट गेली त्यावेळेस मला पूर्ण कॉन्फिडन्स आला की मी मॅच जिंकू शकतो. आयोजन खूप चांगले. निश्चित स्वरूपात खूप सारे शुभेच्छा असतील. ज्या रीतीनं खेळ राहिला आपण पाहतोय रनरअप जरूर झाला, मात्र काय सांगाल तामसे संघाविरुद्ध खेळ करत असताना कोणत्या प्रकारे चुका राहिल्या त्या ठिकाणी आपल्याला चॅम्पियन होण्याचं भाग्य मात्र अपूर्ण राहिलं आपण पाहतोय. काय नाही, पहिल्या ओव्हरला स्कोअर कमी झाला त्यानंतर दुसऱ्या ओव्हरला थोडा स्कोअर वाढला, परंतु काही जोरदार टाळ्या होत्या अनिल वाघ आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून हा किताब जाईल आपण पाहतोय अनिल वाघ. आपण पाहतोय चिकणीचीवाडी टीमचा एक चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट पुढील आव्हान आहे या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज कोण वया? सहाशे खेळाडूंपैकी या स्पर्धेतील बेस्ट फलंदाज तो नाही येत, तो इकडे आहे.
परदीन काजी सोबल वाटन खेळाडू तसाच आहे, परदीन काजी सारखाच आहे. आता लावा ट्रेस. परदीन काजी उंच आहे आणि जरा लोकडा आहे, अजय थोडा हाईट त्याची कमी आहे अजयची. तर या ठिकाणी मात्र ज्याने 86 धावा बनवल्या आणि 9 विकेट म्हणजे असे टोटल पॉइंट होतात 113 आणि संघ आहे तामसई आणि फलंदाज आहे राशीद. क्या बात या अप्रतिम. आपण पाहतो या स्पर्धेतील बेस्ट प्रधान आपण पाहतोय राशीद त्याला या स्पर्धेतील आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाज. रेस मध्ये जरूर होता आपण पाहिल्या गेल्या सिरीज मध्ये मात्र कुठे का काय तो काय बैलाला घाबरणार, तो बैलगाडा शर्यतीचा खास फॅन आहे. तर मी अनंता वाघ यांना विनंती करतो की आपण यायचं आहे. या सामन्याचा आपण जर का विचार केला गेला फार चांगला खेळ राहिला. राशीद आज या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ त्यांचा पाहायला मिळाला आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज हा किताब हा अवॉर्ड जातो आपण पाहतोय. राशीद त्याला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आपण पाहतोय. निश्चित स्वरूपात आपण पाहतोय मायक्रोनवरती बोलायला कुठे का होईना लाजतो आपण पाहतोय, मात्र मैदानाच्या आतमध्ये त्याची बॅट सातत्याने बोलत असते आपण पाहतोय. आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. तर यानंतर आपण सांघिक बक्षीस वितरण मात्र या ठिकाणी वळणार आज आपण पाहतोय. या स्पर्धेतील पंचम क्रमांकावरती समाधान मानावं लागेल आपण पाहतोय. या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचं बक्षीस आपण पाहायला मिळेल. दैसर बस संघ ठरलाय या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचा मानकरी आणि बक्षीस वितरण करण्यासाठी मी मंचावरती उपस्थित अतिथी सर्वांनाच विनंती करतो की आपण यायचं आहे, या सगळ्यांनी द्यायचं आहे. चला या दैसर बी संघ अप्रतिम खेळ राहिला आपण पाहतोय. 5व्या क्रमांकावरती का होईना मात्र नाईट स्पर्धेमध्ये एका बक्षिसाचा मानकर राहिला आहे. ही देखील अभिमानाची गोष्ट असेल. बालचंद मात्रे, नंदमामा अंबीर, बबन कडाळी या जयंत कायर त्या दुसऱ्याला धरायटे येते आटपल ना. दैसर बस संघाचा विजय असो. जय गावदेवी माते की जय. अभिनंदन. जय दुर्गा माता दैसर बस संघ अप्रतिम खेळ राहिला आणि या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचा मानकरी राहिला गेला आपण पाहतोय. आणि या स्पर्धेतील 4 क्रमांकात मानकरी आपल्याला संघ पाहायला मिळाला. खालापूर विभागातील रामा 11 संपूर्ण टीमला विनंती असेल. रामा 11 पोकरवाडी संघ या स्पर्धेतील 4थ्या क्रमांकाचा मानकरी राहिला गेलाय. तर संपूर्ण टीमला विनंती असेल की 4थ्या क्रमांकाचा अवॉर्ड घेण्यासाठी मात्र व्यासपीठावरती मात्र संपूर्ण टीमला आम्ही इन्व्हाइट करू आणि बक्षीस देण्यासाठी मंचवरती ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच अनिल खैर आणि ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य जयवंत खैर आपण यायचं आहे. बघा कोणत्याही खेळाडूने जायचं नाही. अद्यापही या स्पर्धेतील सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हे बक्षीस देणं अद्याप बाकी आहे आपण पाहतोय. पोकरवाडी संघाचा विजय असो. अभिनंदन. पोकरवाडी संघ फार चांगला खेळ राहिला आपण पाहतो. आणि या स्पर्धेतील 4थ्या क्रमांकावरती मात्र समाधान मानावं लागले गेला आणि या स्पर्धेतील 4था क्रमांकाचा मानकरी राहिला गेला आपण पाहतोय. तर यापुढील बक्षीस आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेतील सेकंड रनर अप 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी सचिन इलेवन मात्र संघ ठरला गेला आपण पाहतोय. या स्पर्धेतील सेकंड रनर अप पाहतोय. संपूर्ण टीमला विनंती असेल की 3ऱ्या क्रमांकाचा ट्रॉफी घेण्यासाठी मात्र व्यासपीठावरती यायचं आपण पाहतोय. आणि ट्रॉफी देण्यासाठी मंचकरती उपस्थित
आदरणीय बालचंद्र शेठ मात्रे यायचं आहे आपण या तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी. मामा या या मान्यवर. तर निश्चित स्वरूपात या स्पर्धेतील सेकंड रनर अप अर्थातच तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी सचिन 11 मात्रे संघ ठरला आपण पाहतोय. आम्ही निश्चित स्वरूपात संघनायकाची प्रतिक्रिया जाणून जरूर घेऊया कारण ये लॉट्स मधून हा संघ पुढे आला होता आणि या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती मात्र समाधान मानावं लागले आपण पाहतोय. सचिन 11 माथेरान संघाचा विजय असो. तर निश्चित स्वरूपात अजय भस्माशी आम्ही संपर्क साधवा. कुठे का होईना 2 शब्द मनोगत व्यक्त करावं लागेल आपण पाहतोय. सातत्याने फार चांगला क्रिकेट म्हणून तुझ्याकडे पाहिलं जातं. आज कुठे का होईना या स्पर्धेमध्ये प्रेक्षक वर्गाने आम्हाला सांगितलं होतं स्पर्धेमध्ये सचिन 11 संघ चॅम्पियन राहील. मात्र ज्या चुका घडल्या त्या चुकांवरती मात्र कुठे का होईना अक्षरशः मात्र निराशा दाखवली आणि या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती मात्र समाधान मानावं लागले. काय चुका घडल्या आणि काय सांगशील आपण पाहतोय. मी चुका नाही समजणार. ते चांगले खेळले जिद्दीने खेळले आणि त्यांनी असं नाही समजलं की टॉपची टीम आहे की आपण लो मध्ये खेळायचं. ते जिद्दीने खेळले, ते जिंकले. आमच्या बॉलरने आता बॉल पडला नाही तर त्यांनी स्टंपवर टाकला, त्यांनी पाडला बाहेर मारला आणि समोरचा बॉल तो समोर एक मारला राजने. चांगले मारले आणि ते चांगले खेळलेत आणि बाकीच्या टीम पण भारी. आता चिकनीची वाडी आता नवीन टीम आले, त्यांनी पण चांगला एफर्ट दिला आणि गुड लक. सर स्वप्नील सर विचार केला तर ही ओळख असते मोठ्या खेळाडूची. काय रिप्लाय दिलाय, काय या ठिकाणी कानमंत्र दिलाय की त्याने स्वतःच्या टीमला थोडस कमजोर समजलं परंतु समोरच्या टीमला त्यांनी महान समजलं. कारण हार झाले ही पत्करण्याची ताकद असली पाहिजे. निश्चित स्वरूपात क्रिकेट आहे, हार जीत या गोष्टी घडत असतात आणि त्या रीतीनं त्यांच्या वाटेला हार आल्या मात्र स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र जरूर ठरला. त्यांनी सांगितलं हार बचवण्याची देखील ताकद तो ठेवू शकतो आणि ते आज प्रेक्षक वर्गाने सांगून दिला. मात्र शेवटचा विचारेन युवा प्लेअरला काय सांगेल. तू देखील एक युवा प्लेअर आहे, मात्र तुझा जो क्रिकेटचा खेळ आहे आज सोशल मीडियावरती फार मोठ्या संख्येनं तुला प्रेक्षक वर्ग फार मोठ्या संख्येनं फॉलो करतात. मात्र त्या युवा प्लेअरला आणि युवा खेळाडूंसाठी काय सांगशील. पहिला बोलन की मला ते इंस्टाला फॉलो करतात आणि ते माझ्या व्हिडिओ बघतात, लाईक करतात, शेअर करतात आणि ते माझ्या बघून तुम्ही ट्राय करतात माझ्यासारखं बनायला. मी त्यांना बोलन माझ्यासारखं बनू नका, स्वतःच्या नावावर बना, स्वतःचं नाव पुढे करा. माझं नाव फक्त म्हणजे बॅटिंग बॉलिंग कसं टाकतो ते शिका, पण नाव माझ्यासारखं नका करू. तुमच्या नावाने खेळा. बरोबर. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या अजय भस्मासाठी. एक आयकॉन खेळाडू आहे आदिवासी समाजामध्ये, निश्चितच अतिशय चांगला खेळाडू आहे. अप्रतिम फार चांगली प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाली अजय भस्माच्या माध्यमातून. कारण फार मोठा क्रिकेटर आपण पाहतोय आणि आज जे अपयश आला त्या अपयशाला मात्र अनंतानं स्वीकार केला आपण पाहतोय आणि या स्पर्धेतील आपल्याला रनरअप संघ पाहायला मिळेल आपण पाहतोय. या स्पर्धेतील रनरअप संघ ज्या संघाने अक्षरशः कुणी विचार देखील केला नसेल की या स्पर्धेमध्ये आज संघ रनरअप राहील. ज्या रीतीने खेळ दाखवला अजय भस्माने देखील सांगितला ज्या संघाचा खेळ चांगला होता तो संघ मात्र अव्वल दर्जामध्ये ठरला जातो आणि आज आपल्याला नवीन संघ पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये रनरअप संघ ठरला आपण पाहतोय अष्टविनायक चिखलीचवाडी संघ. पूर्ण जोरदार होत्या. एकमेव संघ अंबरनाथ तालुक्यामधील आजमावत होता नशीब आणि त्याने कुठेतरी का होईना अंबरनाथ तालुक्याची इज्जत ठेवलेली आहे. तर यायचा चिखलीचवाडी टीम. चला या संपूर्ण टीमला विनंती असेल जरी रनर राहिला तरी देखील हरकत नाही. या जो खेळ राहिला अप्रतिम आपण पाहतोय. आज अंबरनाथ तालुक्याला देखील अभिमान वाटेल असा खेळ या संघाने करून दाखवला आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती अर्थातच रनरअप हा संघ आपण पाहतोय अष्टविनायक चिखलीचवाडी. मी आदरणीय बालचंद शेठ मात्रे यांना विनंती करतो की आपण दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. चिखलीचवाडी संघाचा विजय असो. मोरया मंगल मूर्ती मोरया. फार चांगला खेळ राहिला आपण पाहतो चिखलीचवाडी टीमचा. फक्त संघनायकाला विनंती असेल 2 शब्दामध्ये का होईना मात्र आमच्याशी मात्र संवाद साधत आपण पाहतो ज्या रीतीने खेळ राहिला आपण पाहतो. या
संघाचे कॅप्टन अनिल वाघला आपण पाहतोय. आज या स्पर्धेमध्ये आपण रनर अप राहिलात. समोर आपण जर का पाहिलं गेला भरपूर चांगल्या टीम आपण पाहिल्यात, मात्र दुसऱ्या क्रमांकावरती का होईना समाधान मानावं लागलं गेला. काय सांगशील संपूर्ण टीम बद्दल ज्या रीतीने खेळ दाखवला आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये रनर अप राहिलात? माझी टीम तर खूप चांगली केली, खूप मेहनत केली त्या टीमने. काही हरकत नाही, या बोलायला लास्ट आपण पाहतोय. मात्र पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देईन. खेळ फार चांगला राहिला, अभिनंदन. आपण पाहतो चिकनीचवरील संघ बघा कुठे जायचं नाही अद्याप या स्पर्धेतील सिरीज देणं बाकी आपण पाहतोय. तर या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आपण पाहतोय जे वाघोबा तामसल संघ ठरला गेला या स्पर्धेतील चॅम्पियन संघ. जरा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. या ठिकाणी मात्र तामसाई संघ यायचंय. चला संपूर्ण टीमला विनंती असेल, या अप्रतिम खेळ राहिला आपण पाहतोय. जे वाघोबा तामसल संघ पनवेल तालुक्यातील एक दमदार संघ आपल्याला पाहायला मिळाला आपण पाहतोय. आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होण्याचं भाग्य या टीमला लागलं गेलं आपण पाहतोय. आणि या स्पर्धेतील पहिलं वर्ष निश्चित स्वरूपात चर्चा होईल आपण पाहतोय. ज्या रीतीनं कुशली स्पर्धेमध्ये चॅम्पियन कोण ठरला, रनरअप कोण राहिला, मात्र अव्वल दर्जामध्ये या स्पर्धेमध्ये अक्षरशः सुवर्ण अक्षरामध्ये ज्या संघाने नाव कोरलं आपण पाहतोय. केलेली जबरदस्त खेळ आहे आणि त्या खेळाच्या जोरावरती या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरलाय. मी या स्पर्धेचे सर्वस्व आणि या स्पर्धेसाठी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं ते आदरणीय जगदीश शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात या, ज्याने या स्पर्धेला सलग 4 रात्रीमध्ये फार मेहनत घेतली आपण पाहतोय. सन्मान या जगदीश दादा मात्रेला आपण पाहतोय. कुशली टीमच्या एक खंबे समर्थक त्याने मात्र फार चांगली साथ दिली आपण पाहतोय. आणि या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचा मान जातोय आपण पाहतोय. जरा जोरदार टाळ्या उद्या तामसाई संघासाठी. विजय असो तामसाई संघाचा, विजय असो. या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळाला आपण पाहतोय. संघनायकाची आम्ही प्रतिक्रिया जरूर जाणून घेऊया. ज्या रीतीने खेळ राहिला आपण पाहतोय अप्रतिम. तामसाई टीमचे कॅप्टन आपण पाहू शकाल फार चांगला खेळ राहिला. तर आमच्या समेत तामसाई टीमचे कॅप्टन जॉईन झालेले आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरलात. आज मात्र गावामध्ये जल्लोष होईल यात मात्र शंका नाही आपण पाहतोय. कारण तब्बल 50 संघाने सहभाग नोंदवला होता आणि त्यामधून एक अव्वल दर्जाचा संघ आम्हाला पाहायला मिळाला. या स्पर्धेतील पहिलं वर्ष आणि पहिल्या वर्षातील चॅम्पियन संघ. काय सांगाल स्पर्धेबद्दल आणि वैयक्तिक संपूर्ण टीम बद्दल काय सांगशील? मी स्पर्धेवर असंच बोलन की आम्हाला व्हाईट कार्ड एंट्री मिळाली आणि आम्ही 2015 पासून क्रिकेट खेळतोय, पण आम्हाला नाईटला ट्रॉफी नव्हती मिळाली. आमचं स्वप्न होतं. अप्रतिम आपण पाहतोय स्वप्न होतं आणि आज ते स्वप्न वाईल्ड कार्ड एंट्रीच्या जोरावरती आमदार चषक 2025 कुशल या स्पर्धेमध्ये मिळालंय. तर पुन्हा एकदा तुझं देखील अभिनंदन असेल, खूप साऱ्या शुभेच्छा. तर बघा चारही टीमला विनंती असेल या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर आपण पाहतोय आम्हाला पुरस्कृत केले आपण पाहू शकाल. संतोषजी भगत या साहेबांनी आम्हाला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी सरप्राईज गिफ्ट आपण पाहतोय आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत केलं गेलंय. आणि या स्पर्धेतील मालिकावीर आपल्याला पाहायला मिळेल ज्यांना बॅटिंग करत असताना तब्बल 116 धावा कुठल्या, गोलंदाजी करत असताना 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या आणि टोटल पॉईंट आपल्याला पाहायला मिळाले 122 पॉईंट. आणि या स्पर्धेतील ही अवॉर्ड जाईल आपण पाहतोय दैसर बी टीमचा रन मशीन सागर पारधी ठरलाय या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. उपस्थित मंचावरती या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या शुभ असत्या. सरपंच साहेब जा. सागर पारधी ठरलाय या स्पर्धेतील आपण पाहतो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. अप्रतिम खेळ राहिला आपण पाहतोय तब्बल 122 पॉईंट पुढे राहिला आपण पाहतोय. 600 खेळाडूंना सहभाग नोंदवला आणि एका खेळाडूचं स्वप्न या बेस मात्र साकार होत असताना आपण पाहतोय.
हॅलो. आणि या ठिकाणी जय बोले क्रिकेट संघ कुशिले आयोजित आमदार चषक 2025 या चषकामध्ये ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचा खूप खूप आभार. सर्व 50 संघांचे खूप खूप आभार. आपण दिलेल्या वेळेत या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या मनाच्या अंतःकरणापासून आभार. तसेच या स्पर्धेमध्ये आम्हाला आरएस डीजे यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. सर्व समालोचकांचं खूप खूप आभार. पंचांचं खूप खूप आभार. मंडप डेकोरेटरचे सर्व प्रोप्रायटर यांचं खूप खूप आभार. त्यानंतर सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि स्पर्धा संपली असे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.